खाद की बढ़ती कीमतों और अनिश्चित मानसून को लेकर किसानों के लिए अहम सलाह सामने आई है। चांडक बंधु के पार्टनर तथा नागपुर एग्रो डीलर एसोसिएशन के सचिव डॉक्टर विजय चांडक ने किसानों से पर्याप्त बारिश होने के बाद ही बुवाई करने और खाद का संतुलित उपयोग करने की अपील की है। और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। हे वर्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार कठीण आहे। वारमुळे खतांच्या किमती आसमानाला टेकल्या आहे। शेतकऱ्यांची हालत फार नाजूक आहे। 400 ते 500 रुपये प्रति पोतं खताच्या किमती वाढल्या आहेत। खताच्या किमती तर वाढल्या आहेच, परंतु अवेलेबलही नाही आहे। पुरवठा खूप कमी आहे वारमुळे। अशा परिस्थितीत आणि एल निनोचा इफेक्ट आहे, त्याच्यामुळे मान्सून कसा राहील काय राहील हे सांगता येणार नाही। म्हणून आमची शेतकऱ्यांना हे जे लावलं आहे, शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करायला पाहिजे। जर दुबार पेरणी करण्याची वेळ जर शेतकऱ्यावर आली तर त्याची परिस्थिती फार वाईट राहील। त्यांच्याजवळ तेवढा पुरवठा राहणार नाही मालाचाही आणि त्यांच्याजवळ पैशाची कमी पडेल। याच्यामुळे फार नुकसान होईल शेतकऱ्याचं। आणि पहिली पेरणी जर साधली तर फार चांगलं राहते क्रॉप। दुबार पेरणीत तेवढी मजा येत नाही, क्रॉप तेवढं विगर राहत नाही आणि उत्पादनातही फरक पडतो। म्हणून आम्ही हे लिहिला, शेतकऱ्यांना विनंती करून राहिलो की भरपूर पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करा। दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नका। संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण शेतकऱ्यांसाठीच आहे। आपण आपला विचार नाही करत। कोणत्याही शेतकऱ्याला त्रास नाही व्हावा, दुबार पेरणी करावी लागू नये म्हणून हे शेतकऱ्यांना एक आव्हान केलं। आपल्यापेक्षा खानदेश मराठवाड्यात लवकर पेरणी होते, धूळ पेरणी करतात तिथे। आपल्या इथे ती प्रथा नाही आहे। मागच्या वर्षी आपल्या इथे दुबार पेरणीची वेळ आली नाही, पाऊस वेळेवर आला। म्हणजे आपल्या इथे 15 जून नंतरच येतो पाऊस आणि 20 जूनच्या दरम्यान आपण लागवड करायला पाहिजे। तोपर्यंत 2-3 पाऊस होऊन जातात, जमिनीतल्या वाफा निघून जातात आणि पेरणी चांगली साधते। अवेलेबल आहे, पुरेसा आहे, परंतु हे पेपरात दररोज येते त्यामुळे शेतकरी घाबरून गेला। ज्याला 1 पोतं युरिया पाहिजे तो 5 पोते युरिया मागून राहिला आणि युरियामुळे इतका कोणताच शेतीला फायदा होत नाही जितकं नुकसान जास्त होते। परंतु सगळ्यात स्वस्त खत आजच्या तारखेत युरिया आहे। 265 रुपयाला 63 रुपयाला 45 किलो युरिया मिळते। म्हणून शेतकरी ज्याची परिस्थिती नाही राहत तो त्याला वाटतं की 1 पोतं युरिया तरी टाकून देऊ बा, काम होऊन जाते। परंतु त्याचा फायदा तेवढा होत नाही। युरिया आणि DAP दोन्हीमध्ये सरकार अनुदान देते, त्याच्या किमती ओरिजिनल किमतीपेक्षा खूप तरी कमी आहे। म्हणजे खूप पटीनं गव्हर्नमेंटला नुकसान होते त्याच्यात सबसिडीमुळे आणि शेतकरी तेच खत मागून राहिले जे स्वस्त आहे, परंतु त्याचा तेवढा फायदा युरियाचा होत नाही। युरियाचा कमीत कमी वापर करा। दुसरे खतं खूप छान छान आहेत, 10-26 आहे, 20-20-0 आहे, 12-32-16, 19-19 याचा वापर करा। सुपर फॉस्फेट आहे, ते स्वस्त राहते, त्याचा वापर करायला पाहिजे। युरिया कमीत कमी वापरून चांगलं उत्पादन घ्यायला पाहिजे।